मालेगावात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करून अद्वै हिरे यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं। त्यामुळे मालेगावातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे। अद्वै हिरे यांच्या रूपाने मालेगावातील ठाकरेंचा बडा नेता भाजपनं गळाला लावल्याचं बोललं जात आहे। पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। मालेगावमध्ये 100% भाजपा करण्याच्या दृष्टिकोनातून स्वबळावरती जिल्हा परिषदेच्या आणि महानगरपालिकांच्या निवडणुका लढण्याच्या संबंधीचा आमची सगळ्यांची पूर्णपणे तयारी असणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच नाशिकमध्ये राजकीय भूकंप झालाय। नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वै हिरे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला। ठाकरेंना जय महाराष्ट्र करून अद्वै हिरे यांनी भाजपचं कमळ हाती घेतलंय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हिरेंचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला। अद्वै हिरे यांच्यासह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांचाही भाजप प्रवेश पार पडलेला आहे। आज इतक्या मोठ्या प्रमाणात माझ्या पक्षप्रवेशाला विरोध होईल असं मला वाटलं नव्हतं, पण महाराष्ट्राच्या कॅबिनेटवर बहिष्कार घालेपर्यंत विरोधी पक्ष गेला। आणि त्यामुळे निश्चितपणे मला समाधान आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू आत्ताच घसरलेली आहे आणि गिरीश भाऊच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्ष 100% भाजपा नाशिक जिल्ह्यात करून दाखवेल। अद्वै हिरे यांच्या पक्षप्रवेशानं नाशिकच्या राजकारणात भाजपची ताकद वाढली आहे। महत्वाची बाब म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री दादा भुसे यांना अद्वै हिरे यांनी विधानसभा निवडणुकीत कडवीत झुंज दिली होती। अद्वै हिरे यांच्या सोबतच अपूर्व हिरे, प्रसाद हिरे, तुषार शेवाळे हेही भाजपात प्रवेश करणार असल्यानं ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। अद्वै हिरेंच्या भाजप प्रवेशानं मालेगावमधील राजकीय समीकरण बदलणार आहे। हिरेंचा प्रवेश शिवसेना नेते आणि शिक्षण मंत्री दादा भुसेंना शह देण्याचा प्रयत्न आहे का, अशी चर्चा रंगली आहे। समाजवादीचे निहाल अहमद यांच्यापासून ते आजवर मालेगावमध्ये आधारित हिंदुत्वाच्या काडवर ठाकरेंच्या शिवसेनेनं मालेगाव बाह्यला आपला किल्ला बनवला। मात्र आता शिवसेनेकडून हिसकावून घेतलेले हिंदुत्व भाजप इथंही ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे। गेल्या 2 दशकांपासून आमदारकीच्या अढळपदी असलेल्या दादा भुसे यांना घेरण्याची तयारी सुरू झाली आहे। अपूर्व हिरे यांच्यानंतर त्यांचे बंधू अद्वै हिरे यांना प्रवेश देऊन भाजपनं चक्रव्यूह तयार करण्यास सुरुवात केली आहे। चौकशा लावल्या गेलेल्या आहेत, त्यांना तर सामोरं म्हणजे आमचे पालकमंत्री म्हणजे जे मालेगावचे मंत्री आहेत विद्यमान त्यांनी लावलेले आहेत, पण त्या चौकशांना आम्ही सक्षमपणानं उत्तर देतो आहे आणि न्यायालयीन बाबी आहेत। दादा भुसेंनी मुद्दाम तुमच्या मागे चौकशा लावल्या असं तुमचं म्हणणं आहे? हो, निश्चितपणानं त्यांच्या विरोधात मी विधानसभा लढू नये म्हणून त्यांनी मला एका खोट्या केसमध्ये तुरुंगात घातलं आणि त्या केसमध्ये जेव्हा मला जामीन झाला तेव्हा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी म्हटलं की ही दिवाणी केस आहे, ही फौजदारी होऊच शकत नाही, त्यामुळे तुम्ही चुकीच्या आरोपामध्ये चुकीची केस दाखल करून या माणसाला तुरुंगात ठेवलं। हे हायकोर्टच्या जजनी निरीक्षण नोंदवलेलं आहे। त्यामुळे अशा अनेक गोष्टी झाल्या। खरं तर दादा भुसे हे शिंदेचे खास मानले जातात। पहिल्या फळीतील असलेल्या या नेत्याची मालेगावसह संपूर्ण जिल्ह्यावर संघटनेत हुकूमत आहे। ही पकड घालवण्यासाठी भाजपनं हिरे कार्ड सोबत भुसे यांचे खास निकटवर्तीय बंडू बच्चाव यांना देखील भाजप प्रवेशासाठी आवतण दिलंय। येत्या 28 तारखेला गाजावाजा करत ते भाजपात दाखल होणार आहे। मालेगाव बाह्य मतदारसंघात विकास आणि नव्या समीकरणांच्या राजकारणात हिंदुत्वाचं चित्रण नव्यानं रेखाटलं जात आहे। 2004च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवणारा प्रशांत हिरे यांचा दादा भुसे या नवख्या उमेदवारानं पराभव करून हिरेंच्या साम्राज्याला सुरुंग लावला होता। जनराज्य आघाडी नावाचा पक्ष अपूर्व हिरे यांनी सुरू करून महापालिका निवडणुकीत विजयी झाले। त्यानंतर नाशिक शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर आमदार झाले। मात्र 2014 नंतर अचानक अपूर्व आणि अद्वै या दोन्ही बंधूंनी कमळ हाती घेऊन आपली कारकीर्द सुरू केली। मात्र भाजपच्या सीमा हिरेंनी त्यांचा पराभव केला। तेव्हाही अद्वै हिरे भाजपमध्येच राहिले। महाविकास आघाडी सरकारच्या काळात अद्वै यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली। शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश करून एक वर्तुळ पूर्ण केलं। तर आता पुन्हा अद्वै हिरेंचा भाजपमध्ये प्रवेश। आधी शेजारी असलेले आमदार सुहास कांदे आणि भुसे यांचं सेनेत फारसं सख्य नाही। महाजन यांना भेटून कांदे यांनी आपला मतदारसंघ सुरक्षित केला। त्यामुळे भुसे यांच्या निमित्तानं भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या संघर्षाची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चुणूक दिसणार आहे। यात विजयी कोण ठरतो हे येणारा काळच सांगेल। नाशिकहून योगेश खरेंसह ओम देशमुख, झी 24 तास, मुंबई।